नीट पेपर फुटी प्रकरणात संपूर्णपणे अडकलेला प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याच्या अमापानी खाळ्या पैशातून उभारलेल्या संपत्तीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून लातूरजवळील खोपेगाव शिवारातील आवाढव्य इमारतीनंतर लातूर शहरातील आदर्श कॉलनी येथे सुरू असलेल्या मोठेगावकरांच्या सोनेरी बांधकामाची चर्चा देखील चांगलीच रंगली आहे। 5 मजली इमारतीचं काम सुरू झालेलं आहे, तर गेल्या अनेक दिवसापासून हे काम सुरूच आहे। विशेष म्हणजे या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर काही भिंतींना सोन्याचा मुलामा देण्यात आला, तर या भिंतीचं बहुतांश साहित्य हे विदेशातून मागवण्यात आलं आहे। राजस्थानातील कारागिरांनी राजस्थानी स्टाईल अशी ही देखणी सोन्याची लंका या ठिकाणी निर्माण होते आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याचं नाव आल्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या शेकडो कोटींच्या बेनामी आणि बेहिशोबी मालमत्तेची संपत्तीची देखील चौकशी आता CBIच्या आणि EDच्या रडारावरती आलेली आहे। लातूर शहरातल्या उद्योग भवन परिसरातली टोलेजंग इमारत आपण पाहिली, त्याआधी खोपेगावची टोलेजंग इमारत देखील आपण पाहिली आणि आता लातूर शहरातल्या आदर्श कॉलनीतली मोठेगावकरांची सोन्याची लंका तुम्हाला दाखवणार आहे। लातूर शहरातल्या आदर्श कॉलनी भागामध्ये ही जी इमारत सुरू आहे, या इमारतीचं बांधकाम सुरू आहे। त्या टोलेजंग इमारतीचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि ही मोठेगावकर यांची इमारत आहे आणि ही जर पाहायला गेलं तर ही एकंदरीतच या इमारतीचं बांधकाम जे आहे ते सगळं बांधकाम परराज्यातील आलेल्या कामगाराकडून या ठिकाणी करून घेतलं जाते आणि त्यासोबतच या बिल्डिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते रामोजी फिल्म सिटीमधल्या एका इंजिनियरनं डिझाईन केलेलं हे स्ट्रक्चर आहे। त्यासोबतच राजस्थानातील टाईल्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। एकूणच जर ही बिल्डिंग पाहायला गेली, ही टोलेजंग इमारत पाहायला गेली तर ही मोठेगावकरांची सोन्याची लंका या ठिकाणी आहे आणि या सगळ्या प्रॉपर्टीवरती आता कुठे ना कुठे ED आणि CBIची नजर गेलेली आहे आणि त्या ED आणि CBIच्या रडारावरती ही संपत्ती आता मोठेगावकरांची आली असल्यामुळं येत्या काळामध्ये CBI आणि ED नेमकं या संपत्तीवरती किती प्रमाणात टाच मारते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।